उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुंड बंडू अंदेकर मैदानात उतरला। पुणे महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले। अर्ज भरताना विकासाच्या नावानं घोषणाबाजी देखील करण्यात आली। नेकी का काम अंदेकर का नाम। अर्ज भरताना जोरदार घोषणाबाजी अंदेकर ने केली। हे लक्षात घ्या, मी उमेदवार दरड फोन नाहीये। नेकी का काम अंदेकर का नाम। आता मगापासून चर्चेमध्ये आहे, मी हे स्वतः पाहिलेलं नाहीये, पण कोर्ट हे अतिशय सक्षम आणि डोळसच असतं। निवडणूक आयोग जो आहे तोही सक्षम आणि डोळस असतो। तर याच्याबद्दल काय योग्य तो निर्णय त्यांनी ते घेतील असं मला वाटतं, पण कोर्टाचे आदेश सगळ्यांनीच पाळावेत एवढी किमान अपेक्षा आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार। आम्ही आप आणि वंचित सोबत जाणार। समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी हे वक्तव्य केले। 3 पक्षाच्या तर्फे आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव पहिल्यांदा आम्ही घोषित करतो। राजश्री शाहू आघाडी या माध्यमातून आम्ही टेंटेटिव्ह जे फायनल केलेलं आहे त्याची नावं सुद्धा आपल्याला आम्ही देतोय। कारण जाण्यामध्ये 25 हे राष्ट्रवादी काँग्रेस, 25 आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन समाज व इतर काही असले तर ते 31 अशा प्रकारे आम्ही 81 मतदारसंघाची आम्ही विभागणी केलेली आहे। 7 सीटाप्रमाणे 7×21 सीटा आज आम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करतोय आणि उद्या परवा उद्यापासून सोमवारी राहिलेली सर्व उमेदवारी आम्ही फायनल करतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबरोबर सकारात्मक चर्चा करत होतो। जो अनुभव ज्या आमच्या व्यथा होत्या त्या सुद्धा त्यांच्याच व्यथा होत्या आणि त्या माध्यमातून त्यांनी सुद्धा आमच्या बरोबर सकारात्मक चर्चा सुरू केली। मला एकच गोष्ट पुन्हा एकदा सांगायची आहे, या कोल्हापूरला जर खरोखर सगळ्यात जास्त काही जर गरज असेल तर स्वाभिमानी कार्यकर्त्यांची गरज आहे। काल आम्ही घोषित केल्याप्रमाणे सुशिक्षित वर्गाने यावं, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी यावं। आजची ही आघाडी आमचे राष्ट्रीय नेते माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या मंजुरीनंच आजची ही आघाडी होत आहे। आणि अजून सुद्धा आम्ही आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो, तसेच कार्यकर्त्यांना सांगतो की जो खरोखर सक्षम म्हणजे याची व्याख्या पैसा नव्हे, जो सक्षम लोकांच्या नागरिकांच्या प्रश्नावर तळमळीनं अहोरात्री उपलब्ध होणारा आणि ज्याला खरोखर काहीतरी जनतेसाठी करायचं आहे तसा उमेदवार जर आमच्याकडे अजून देखील येत असतील तर त्यांना निश्चितपणे या आघाडीची दारं खुली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।